नमस्कार मित्रांनो. आज प्रॅक्टिस फॉर स्कॅल्पिंगचा सिरीजचा दुसरा दिवस आहे. तर आपण बँक निफ्टीचे चार्ट ओपन केले आहे. 49,000चा कॉल आणि 48,000चा पुट फॉर कम्पॅरिझनला. सो 48,625पासून रिजेक्शन आलं आहे आणि माझ्या मते ते 48,500पर्यंत जाईल, कारण की स्ट्रॉंग सपोर्ट आहे 48,500 नो. 48,500ला साईड 500 सपोर्टच्या इथे समजा ग्रीन कॅन्डल, एनगल्फिंग, स्ट्रॉंग बुलिश और बिग बार और हॅमर काय बनलं तर आपण पुट साईडला कॉल साईडला ट्रेड करू. 49,000च्या कॉलमध्ये सपोर्टवरच प्रीमियम सपोर्टवरच खेळतो आहे, तर वेट करूया. ओके, 48,500ला तोडले. 48,470ला तोडलं तर अजून फॉल येईल, नाहीतर अप होईल. ओके, बोलल्याप्रमाणे 48,500च्या इथेच तो फिरतो आहे. 48,500च्या इथे प्राईजच आहे. ओके, आपण कॉल साईडला घेतलेले 2 लॉट. आय होप डे हायपर्यंत तो जाईल, म्हणजेच 48,675. ओके, 150, 160, 150, 132चं आपण टार्गेट ठेवूया. 132. पुट साईडला काही मुवमेंटच नाही आहे, तिथेच 115, 114, 16 तेच चालू आहे. ओके, EMAच्या खाली कॅन्डल क्लोज केल्यावर आपण एक्झिट करूया कॉस्ट टू कॉस्ट. ओके, सेल दाबलं आहे. ओके, पण अजून पण कॉल साईडला जास्त बसले, कारण की पुटचे प्रीमियम मूव्हच होत नाही आहे, तिथल्या तिथेच आहे. तर आपण परत एकदा कॉल साईडला आपण ट्रेड करूया विथ बेस्ट प्राईस.
ओके, 30ची क्वांटिटी घेतली आहे. आपल्याला जास्त वेळ बसायचं नाही, कारण की आपण स्कॅल्पिंगसाठी प्रॅक्टिस करतो आहे. ओके, आणि लॉट आणि प्रॉफिट हे टार्गेट नाही आहे, एंट्री एक्झिट टार्गेट आहे. सो येस, आपलं ट्रेड बरोबर चाललं आहे. 500, 600, ओके एक्झिट. कारण की त्या प्रीमियमचा डे हायच्या इथेच रेड कॅन्डल शो झाली होती. ओके, परत बेस्ट प्राईस भेटल्यावर आपण कॉल साईडला परत ट्रेड करूया. वन डे चार्टमध्ये 48,700चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जस्ट आपल्याला 1:2चा ॲप्रॉक्स प्रॉफिट भेटला होता, आणि त्याच्या आधी म्हणजे लॉस ब्रेक इवन म्हणता येईल आपल्याला. त्याच्या आधी पण आपला स्टॉप लॉस हिट झाला होता, पण या त्याच्यानंतरच्या ट्रेडला कवर होऊन गेलं. पुट साईडला चान्सेस आहे, पण तिथं मुवमेंटच नाही आहे काही. एवढा वेळ झाला की तर 2-3-4 रुपयामध्येच हलतो आहे तो. त्यामुळे पुन्हा आपण कॉल साईडलाच लक्ष देऊया. ओके, पुटच्या प्रीमियममध्ये स्ट्रॉंग रेड कॅन्डल शो झालेली आहे, बनलेली आहे. ओके, बिग बार कॅन्डल बनलेली इन कॉल. प्राईस 24. ओके, इन्व्हर्टेड हॅमर बनलेली पुटमध्ये, तर आपल्याला एक चान्स आहे की कॉलमध्ये एंट्री करण्यासाठी. ओके, तर आपण छोटासा टार्गेट घेऊन कॉलमध्ये एंट्री करूया. ओके, परत एकदा एक इन्व्हर्टेड हॅमर फॉर कन्फर्मेशन झालेलं आहे. ओके, कॉल साईडला आपण ट्रेड करूया.
विथ 2 लॉट. ट्रेड केलेली आहे 600. ओके, 600 700. थोडं होल्ड करूया ना. सेल केलेलं आहे कारण की किती क्विक मुवमेंट नव्हती येत त्यामुळे. यस, परत घेतलेलं आहे. अरे यार, अर्ली एक्झिटचं माझा हाच इश्यू आहे. अरे अर्ली एक्झिट करतो आणि लगेच अपमूव येतो. परत एंट्री केली आपण 900. जर वेट केलं असतं तर त्याच ट्रेडमध्ये आपल्याला तेवढा भेटला असता. आणि इट्स ओके. ओके, नाही, त्याच कॅन्डलला, सेम कॅन्डलला एक्झिट केलेलं आहे. अजून वरती जाऊ शकतो, पण आपल्याकडे लॅक ऑफ मनी आणि लॉस जास्त घ्यायचा नाही आहे, त्यामुळे आपण अर्ली एक्झिट केलं आहे. नाही तर आपण वेट करू शकलो असतो याच्यात. अजून वरती जाऊ शकतो 10 पॉईंट, 10-15 पॉईंट. बघा, 44, 41. यस, या 155, 15-20 पॉईंट गेला ॲप्रॉक्स. ठीक आहे, लक्षात ठेवू. आपणही वेट करतो आता. ओके, पुट साईडला हॅमर बनलेली आहे. ओके, इन्व्हर्टेड हॅमर इन बँक निफ्टी. पुट साईडला चान्स आहे, पण मागच्या 10 मिनटात 4-5 रुपयामध्येच तो खेळतो आहे, त्यामुळे आपण वेट करू. पुट साईडला चान्स आहे. पुट घेऊन बसण्यात काय फायदा नाही, कारण की आपण ॲज अ स्कॅल्पर वर्क करतो आहे ना. सो जेव्हा मुवमेंट येईल तेव्हा आपण एंट्री करू. एकशे 7चा 108. व्हॉट अ बिग मूव आलेली एकदम पुटमध्ये. 107चा 108 झालेला आहे. ओके, 109 झाला आहे. एक लास्ट ट्रेड घेणार आहे आपण.
ओके, बँक निफ्टीच्या चार्टमध्ये EMAला सपोर्ट घेतलेला आहे. तर आणि कॉलच्या प्रीमियममध्ये इन्व्हर्टेड हॅमर दिसतोय. पुट साईडला EMA क्रॉस होऊन अपमूव्ह येते, कॉल साईडला डाऊन. तरी मी कॉलमध्ये का घुसलो मला माहीत नाही. जस्ट बिकॉज ओनली निफ्टी बँकच्या ना, निफ्टी बँकमध्ये हॅमर बनला होता पण या